हाय फ्रेंड्स, तर आज आपण पेपर कटिंग बघणार आहोत. तर हे बघा, इथून हे ऑन फोल्ड आहे, म्हणजे फोल्ड असलेला भाग. तिथून 13.5 इंच घेतलेला आहे आणि ह्या साईडला 5.5 इंच आणि खाली 6 इंच शोल्डरमध्ये आणि इथून परत 5.5 इंच. तर आपला आता चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 किंवा 2 इंच. चेस्ट आपला 9 इंच आहे. 2 इंच मार्जिन घेतले मी आणि खाली वेस्टच्या इथे 7 इंच आहे आणि 2 इंच मार्जिन, म्हणजे टोटल 10 इंच घेतलेलं आहे खाली. आता तिथून हे जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ब्रेशर पट्टी काढून घ्यायचं आहे. तर त्या साईडला 2.5 इंच आणि ते 3.5 इंच. आता 2.5 इंच ठेवून ना स्ट्रेट एक लाईन मारून घेऊया. स्ट्रेट एक मार्क करून घेऊया. आता ते दोन्हीचं जे सेंटर येत आहे ते पॉईंट तिथे करून कर्व शेप घ्यायचं आपल्याला करून. तिथून शेप घ्या. आता तर आपला ब्रेशर पट्टी निघाला तिथे. आता इथून आपला कटोरी किती आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर आपला 4.25 कटोरी आहे. आता फ्रंट नेक जे आहे ते 2.25 इंच आणि खाली फ्रंट नेकचा 6.5 इंच आणि परत 2.25 इंच घेऊन असं बॉक्स करून घ्यायचं आहे. आता इथे 1.25 इंच घेऊन गोलाकार घ्यायचं आहे. इथे 2 किंवा 2.5 इंच किंवा 1.5 इंच आपण घेऊ शकतो. इथे 1.5, इथे 1.5. आता इथे पण आपण शेप देऊया.